श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात धुळे जिल्ह्याचं वार्तापत्र. शासकीय योजनांच्या महामेळाव्याचं आयोजन, सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनास झाला शुभारंभ, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 80% क्षेत्रात रब्बीच्या पेरण्या पूर्ण, या होत्या गेल्या महिन्याभरातल्या धुळे जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे धुळे जिल्ह्याचे प्रतिनिधी नितीन जाधव. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई आणि धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच धुळे जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे शासकीय योजनांच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या महामेळाव्याचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा धुळे जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती S.G. मेहरे यांच्या हस्ते करण्यात आले. शासनाने समाजाच्या कल्याणासाठी मोठ्या प्रमाणावर विविध योजना अंमलात आणल्या आहेत. त्याचा लाभ गरजू पात्र व्यक्तींनी घ्यावा. ग्रामीण भागातील लोक हे शहरी भागातील लोकांपेक्षा जास्त जागृत असतात, परंतु त्यांना योजनांची माहिती नसते. त्यामुळे अशा मेळाव्याचा त्यांना निश्चितच उपयोग होईल असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती S.G. मेहरे यांनी मेळाव्यात व्यक्त केले. या विधी सेवा व शासकीय योजनांच्या मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आंबा लागवड कार्यारंभ आदेश, संजय गांधी निराधार योजना अनुदान, मोफत गणवेश वाटप, वैयक्तिक गुराचा गोठा कार्यारंभ आदेश, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, शबरी आवाज घरकुल योजना, माझी कन्या भाग्यश्री अनुदान, दिव्यांग व्हीलचेअर, पोल्ट्री शेड अनुदान, मका वैरण बियाणे वाटप, किराणा दुकानासाठी अर्थसहाय्य अशा विविध योजनांचे लाभ लाभार्थ्यांना देण्यात आले. या मेळाव्याच्या निमित्ताने महसूल, जिल्हा परिषद, महिला व बालविकास, आदिवासी विकास प्रकल्प, कामगार विभाग, आरोग्य विभाग, पोलीस विभाग, जिल्हा पुरवठा विभाग, कृषी विभाग, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, सामाजिक न्याय असे विविध शासकीय विभागांच्या योजनांबाबत माहिती प्रदर्शित करणारे स्टॉल उभारण्यात आले होते. या स्टॉलला मान्यवरांनी तसेच लाभार्थ्यांनी भेट देऊन उत्तम प्रतिसाद दिला. देशाच्या रक्षणासाठी ज्यांनी आपले प्राणार्पण केले, योगदान दिले अशा जवानांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे प्रलंबित प्रश्न अडीअडचणी सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने नेहमीच प्राधान्य राहील अशी ग्वाही धुळ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली आहे. धुळे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील बहुउद्देशीय हॉल येथे आयोजित सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ प्रसंगी जिल्हाधिकारी पापळकर बोलत होते. यावेळी वीर माता इंदुबाई सूर्यवंशी, वीरपत्नी शोभा पाटील, सुरेखा कचवे, अरुणा राऊत, भारती सूर्यवंशी, माया पाटील, रुपाली गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. मागील वर्षी ध्वजदिन निधी संकलनात जिल्ह्यातील सर्व विभागांनी अतिशय चांगले काम करून दिलेले उद्दिष्ट पूर्ण केले आहे. मागील वर्षाप्रमाणे यावर्षीही 100% उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक नागरिक, खासगी आस्थापना, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात योगदान द्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी पापळकर यांनी यावेळी केले. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी डॉ. पाटील यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात ध्वजदिन निधी संकलनामागील भूमिका विशद केली. धुळे जिल्ह्यात गेल्या वर्षी 61,40,000 रुपये निधी संकलनाचे उद्दिष्ट होते. त्यापैकी जिल्ह्याने 68,68,000 इतका निधी संकलित केला. जिल्ह्यात मागील वर्षी सर्वांच्या सहकार्याने उद्दिष्टापेक्षा अधिक निधी संकलित झाला आहे. यावेळी जिल्ह्यातील अधिक निधी दिलेल्या व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, मानपत्र देऊन सत्कारही करण्यात आला. धुळे जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस झाला असल्याने रब्बी हंगामात लागवड क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 80% क्षेत्रात रब्बीच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. शेतकऱ्यांनी यंदा हरभरा पेरणीला सर्वाधिक पसंती दिली आहे. दिवाळीपासून रब्बी हंगामाची सुरुवात झाल्यानंतर आतापर्यंत धुळे जिल्ह्यात 90,124 हेक्टर निर्धारित पेरणी क्षेत्रापैकी 71,989 हेक्टर क्षेत्रात पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यात तृणधान्याच्या 47,866 हेक्टर क्षेत्रात पेरण्या करण्यात आल्या आहेत. गव्हाची 62% तर ज्वारीची 89.24% क्षेत्रात पेरणी झाली आहे. पुढील पंधरवड्यापर्यंत रब्बी लागवड क्षेत्रात 100% पूर्ण होईल अशी अपेक्षा कृषी विभागाने व्यक्त केली आहे. जानेवारीत प्रयागराज येथे होणारा कुंभमेळावा कचरामुक्त आणि पर्यावरणपूरक व्हावा यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कौतुकास्पद असा उपक्रम हाती घेतला आहे. संघातर्फे एक थाली एक झोला हे अभियान राबवले जात आहे. या अभियानाद्वारे जमा झालेल्या थाळ्या आणि पिशव्या कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांना वाटप केले जाणार आहे. यात धुळे जिल्ह्यातून देखील योगदान दिले जाणार आहे. आकाशवाणी जिल्हा वार्तापत्रासाठी धुळ्याहून मी नितीन जाधव. याबरोबरच धुळे जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.